नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. रेल्वे एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवलची याच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर याच्या परीक्षा तारखा या जाहीर झालेल्या आहेत. तर एनटीपीसी पदवीधर परीक्षेची तारीख काय आहे, तुमची एक्झाम सिटी तुम्हाला कधी कळणार आहे, त्याच्यानंतर तुमचे हॉल तिकीट येणार आहे आणि एक महत्त्वपूर्ण बदल तो म्हणजे आधार व्हेरिफिकेशनचा. आधार ऑथेंटिफिकेशन गरजेचं आहे का आणि आधार कार्ड बाबत काय अपडेट दिलेले या सगळ्या काही गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि रेल्वे ग्रुप डी साठी आपली ही वंदे भारत बॅच आहे. त्याच पद्धतीने एनटीपीसी साठी देखील आपली लाईव्ह पद्धतीची बॅच मित्रांनो ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. ती पण तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. बघा, सीबीटी 1 ग्रॅज्युएट लेवल एनटीपीसी कॅटेगरी मध्ये जर आपण पाहिलं, बघा ही 2025 ची जाहिरात आहे. लक्षात घ्या, 2025 ची जाहिरात आहे. त्याची ही परीक्षा आहे. ही कधी होणार आहे? 26 मार्च ते 27 मार्च, म्हणजे एका महिन्यात तुमची ही परीक्षा दिलेली आहे. म्हणजे एकदम कमी वेळ आहे त्यांनी दिलेला आहे. ही पदवीधर लेवलसाठी बरं का. आपली जी 12वी लेवलची तर ती मे बी मोस्ट प्रॉबली ती मार्च नंतर एप्रिल आणि मे मध्ये होणार आहे. मे मध्ये होणार. ही जी 12वी लेवलची आहे तर एक्सपेक्टेड आहे की एप्रिल किंवा मे मध्ये जी आहे तर ती होऊ शकते मित्रांनो. आता आरआरबी एनटीपीसीचा जर पॅटर्न पाहिला, तीनच विषय आपल्याला: जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि मॅथमॅटिक्स. आणि या सगळ्यांचे रिव्हिजन लेक्चर्स आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. सगळ्यात आधी तुमचे परीक्षा शहर आणि तारीख. परीक्षेच्या 10 दिवस आधी तुम्हाला एक लिंक सक्रिय होईल. त्याच्यामध्ये तुमचं शहर सिटी कळून जाणार आहे. पण नेमकं हे कधी आहे, तुमचं सेंटर कोणतं आहे ते मात्र जेव्हा हॉल तिकीट येईल तेव्हाच कळणार आहे. ते हॉल तिकीट 4 दिवस आधी. ज्यांचं एससी एसटी साठी ज्यांना काही रेल्वेचा प्रवास फी लागतो त्यांना परीक्षेच्या 10 दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. आणि ऍडमिट कार्ड हे परीक्षेचे 4 दिवस आधी, म्हणजे हॉल तिकीट 4 दिवस आधी मिळणार आहे. याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल आहे आधार ऑथेंटिकेशनचा. फार महत्त्वाचं समजून घ्या. बघा, परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यापूर्वी आधार लिंक केलेले बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे अनिवार्य असणार आहे. म्हणजे तिथं सेंटरला गेले तर तुमचा आधार बायोमेट्रिक होणार आहे. याच्यासाठी त्यांनी स्पष्ट म्हटलंय की तुमची आधार मधील यूडीआय म्हणजे जे आधारचं ऍप आहे तिथं जाऊन तुम्ही तुमचं आधार हे अनलॉक केलं पाहिजे. अनलॉक, कारण की त्याच्यानंतरच ते बायोमेट्रिक जे आहे तर ते ऍक्टिव्ह होतं. याच्यासाठी तुम्हाला मूळ तुमचं आधार कार्ड घेऊन जायचंय किंवा ई आधारची प्रिंट जी असेल तर ती देखील इथं चालणार आहे. लक्षात घ्या, आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट रेल्वेसाठी तिथं करून दिलेले, म्हणजे कोणी फ्रॉड वगैरे जे आहे तर ते येऊ नये. आता हे 30 दिवस जे बाकी आहेत ना, या 30 दिवसात हे तुमचे जे 3 विषय आहेत, हे जे 3 विषय आहेत तर या विषयांची तयारी करून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आपण मोफत तुमच्यासाठी ही संपूर्ण रिव्हिजन सिरीज जी आहे तर ती सुरू करणार आहोत. म्हणून तुम्ही आपल्या ह्या चॅनलला आजच जॉईन करून ठेवायचं आहे. ओके. आणि आपली ग्रुप डी ची आणि त्यासोबतच एनटीपीसी ही संपूर्ण बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तर त्याला तुम्ही नक्की एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.